सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहताना आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने आज आपण रिसोड येथे उपस्थित आहोत. वाशिम जिल्ह्याची राजकीय पंढरी म्हणून ज्या रिसोडकडे पाहिले जाते अशा शहरामध्ये आज आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार महाविकास आघाडीकडून जे उभे आहे सुधाकर उर्फ बाळासाहेब देशमुख आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपलं आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. एकंदरीत पाहता आपण महाविकास आघाडीकडून शिवसेना गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नगराध्यक्षपदासाठी उभे आहात. तर नेमका आपला कोणता अजेंडा असेल जनतेसमोर की आपण तो मांडणार आहे? अजेंडा बघा, आमचा अजेंडा तर फक्त वन लाईन टॅग लाईनमध्ये सांगायचं म्हटलं तर डेव्हलपमेंट, विकासाचा अजेंडा. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही काय करणार वगैरे असं एक आम्ही वचननामा प्रसिद्ध केला आहे, हा जनतेसमोर ठेवला आहे, सगळ्यांना पाठवला. हे करण्यासाठी आम्ही सगळं स्वतः बंधनकारक राहू. ह्याच्यामध्ये विस्तृत सांगायचं म्हणलं तर शहर स्वच्छतेची आम्ही हमी घेतली आहे, घरोघरी पाणी पोहोचवण्याची हमी घेतली आहे, छोट्या छोट्या ओपन स्पेसेस असतात त्याच्यामध्ये नवीन बागा, खेळण्याची जागा, रिसोडला डिजिटल रिसोड करण्याचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरकुलाचा लाभ मिळवून देण्याची हमी, त्याच्यामध्ये गुंठेवारी विकास नियमित करणे वगैरे वगैरे, अंधार मिटवण्याची हमी, शहराच्या सौंदर्यीकरणाची हमी, सुरक्षित आणि सुव्यवस्थित रस्ते निर्माण करण्याची हमी. आणि त्याच्यानंतर एक आम्ही वेगळा विषय असा आहे आमच्याकडे की सर्वसामान्यांना परवडणारी कर प्रणाली, अच्छा, म्हणजे अफोर्डेबल टॅक्सेशन, हा एक नवा प्रयोग आम्ही करण्याचा विचारात आहोत. अशा पद्धतीनं बरंच काम आहे, तुम्ही हे बघू शकता. तर एकंदरीत पाहता काही वर्षापासून रिसोडमध्ये नगरपरिषदमध्ये जनविकास आघाडीची सत्ता होती, परंतु या ठिकाणी रखडलेला विकास दिसून येतो आपल्याला, जनतेचा रोषसुद्धा दिसून येतो. त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? बघा काय झालं की जनविकास आघाडीची सत्ता होती, त्याच्यामध्ये नियोजनाचा भयंकर अभाव जाणवला मला. मी स्वतः इंजिनियर आहे, मी कामही केलेलं आहे, पण नियोजनाचा अभाव असा आहे की बघा तुम्ही जिथं वस्ती आहे तिथं काम झालं नाही, जिथं वस्ती नाही तिथं काम झालं. आता उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर अनेक अशा वस्त्या आहेत, रिसोड वाढतं शहर आहे, आता आम्ही प्रचारानिमित्त फिरतो, बरीच वस्त्या दूरदूरपर्यंत पसरल्या आहे, स्कॅटर्ड एरिया झाला आहे. त्याच्यामध्ये काय आहे की जिथं एका घरासाठी तुम्ही 50 लाखाचा रस्ता करता, 50 घरासाठी तुम्ही रस्ता करत नाही. इलेक्ट्रिक पोल लावता तुम्ही, ते पोल लावताना तुम्ही शेतात लावता, जिथं लोक राहतात तिथं लावत नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची जर समस्या म्हणली तर तुम्ही अगदी सोपं आहे, तुमच्याकडं पाणी आहे, पाणी असून तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही व्यवस्थित. तुम्ही पण बघत असाल की गावामध्ये काही ठिकाणी 24 तास पाणी चालते, काही ठिकाणी ड्राय एरिया आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी. आता आम्ही प्रचारादरम्यान फिरलो तर बऱ्याच समस्या जाणवल्या. आणि हे फक्त काय की तुमच्याकडं व्हिजन नव्हतं, त्याचा हा अर्थ आहे, दुसरा काही नाही. म्हणजे एकंदरीत पाहता नियोजनाचा अभाव. हां. अच्छा. तर आपण पेशाने एक अभियंता आहे, हां. तर या पेशाच्यानुसार एक रिसोर्टचं टाऊन प्लॅनिंग आपल्याकडे उपलब्ध आहे का? हो येणाऱ्या 5 वर्षाचा विचार न करता. हो तर मुलांचे हे जे 5 वर्ष आहे हे खूप महत्त्वाचे असतात. बरोबर आहे. ते लहान मुलांचे असो, तरुण विद्यार्थ्यांचे असो, किंवा काही महिला असो, काही पुरुष असो. तर हे 5 वर्ष न लक्षात ठेवता या पुढचा अजेंडा काय असेल आपलं? नाही, काय आहे की बरीचशी कामं आम्ही अशी करू की जे लॉंग टर्म लक्षात राहतील लोकांच्या. जसं आता तुम्ही बघा, रिसोडमध्ये भाजी बाजारचा मोठा प्रश्न आहे, आठवडी बाजाराचा पण एक मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी जर सुसज्ज बाजार जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते एक लाँग टर्मसाठी काम होईल. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही, आणखी बरेच असे वंचित आहेत लोक त्याच्यापासून. तर त्यांना जर लाभ मिळाला तर ते सुद्धा एक चिरकाळ स्मरणात राहणार आहे. आणि हाऊस इंडस्ट्री आहे, हाऊस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही घर बांधताना जर तुम्ही विचार केला, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, तर घर बांधकामात प्रत्येक प्रकारच्या कामगाराचा समावेश आहे. कार्पेंटर आहे, वेल्डर आहे, फिटर आहे, प्लंबर आहे, फरशी बसवणारा आहे, सगळ्या टाईपचं. तर त्याच्यामुळं रोजगार पण निर्मिती होणार आहे. त्याच्यामुळे ते आम्ही फार जोरात राबवण्याचा विचार करतो आणि ते लाँग टर्म राहणार आहे. आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसं गावात तुम्ही बघता पार्किंग स्लॉट नाहीत, बरोबर. कुठंच पार्किंग स्लॉट नाही, ते निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे खूप विजन आहे आमच्याकडं, अच्छा. ते राबवू बऱ्यापैकी. म्हणजे ते विजन तुमचं 5 वर्षाचं नसून लॉंग लॉंग टर्मसाठी टर्म उपलब्ध राहिलं आहे. पाहिजे. या 5 वर्षात जरी संधी मिळाली तर त्याचा फायदा कित्येक वर्ष लोकांना झाला पाहिजे, अच्छा. अशा पद्धतीचं काम. कोणत्याही शहराचा जर विकास म्हटलं, शहराचा विकास असो किंवा जिल्ह्याचा विकास असो,
तर त्या ठिकाणचं शिक्षण खातं आणि आरोग्य खातं खूप महत्त्वाचं असतं. तर सध्या नगर परिषदांतर्गत काही जिल्हा परिषद शाळा असतात. सर्वच पालक असे नाही की मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतात. तर याकडे कसं पाहता? त्या ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था हो जिल्हा परिषद झालेली आहे. हो नगर परिषदला ते काम नाही झालं, प्रशासनाने लक्ष नाही दिलं, पण एक समता फाउंडेशन संस्था येते बरोबर आहे तुमचं. आणि ते काम पूर्ण करते. बरोबर आहे. तर यावर काय भाष्य आहे आपलं? बघा, जे काम नगरपरिषदेचं आहे ते इथं आपल्या गावात एका एन जी ओनी केलं आहे. जी जबाबदारी नगरपरिषदेची आहे ते दुसरं कोणीतरी करतं आहे. अर्थात त्यांनी केलं तर काही हरकत नाही आहे, चांगलंच काम आहे. परंतु आणखी त्याच्यात काम करण्याची गरज आहे. तुम्ही बघा, त्यांनी काही शाळा दुरुस्त करून दिल्या. आता त्या डिजिटल करणे, त्याच्यामध्ये चांगले शिक्षक तर असतेच पाहिजे. आम्ही एक वेगळा पण विचार आहे आमचा, की आम्ही नगरपरिषदेच्या इंग्रजी शाळासुद्धा करण्याचा आमचा मानस आहे. काय आहे की बाहेर तुम्ही आता प्रायव्हेट स्कूल बघता ना, खूप जास्त फी आहे. आम्ही थोडा वेगळा विचार करतो त्याच्या बाबतीत, की आपणच जर इंग्लिशमध्ये पॅरलल ज्यांना शिकायचं त्यांना, बरं का, कंपल्सरी नाही. कंपल्सरी नाही, कारण ते बाय चॉईस आहे. पण कमी किमतीत जर शिकता आलं तर लोक बाहेरच्या शाळेपेक्षा जर कमी फी लागली, दर्जेदार शिक्षण देता आलं, तर तो एक प्रयत्न आमच्या डोक्यात विचार आहे. अच्छा. तर कोणत्याही देशाचा जर विकास व्हायचा असेल तर तरुण पिढी खूप महत्त्वाची असते. बरोबर. सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आपल्याला दिसून येते. जे आपल्या रिसोर्टमधील तरुण आहे ते स्पर्धा परीक्षाची सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे रिसोर्ट सोडून बाहेरगावी जाते. ते मग तुमचं मैदानी स्पर्धा असो किंवा काही अभ्यासिका असो, तर यासाठी काही विशेष असं ग्रंथालय किंवा क्रीडांगण असं उपलब्ध करून देणार आहे का आपण? हो, आम्ही एक वाचनालय, एक अद्ययावत असं वाचनालय उभं करण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये तरुण पिढी जाईल का वृद्ध व्यक्तीसुद्धा जाऊ नाही, शकतात? मोटिवेशन जरुरी आहे त्याच्यामध्ये, की आता बघा तुम्ही, हे टी व्ही कल्चर, मोबाईल कल्चर आलं सगळीकडं, त्याच्यावरही वाचनाची सोय उपलब्ध आहे. परंतु वाचनालयात जाऊन वाचण्याचा आनंद किंवा वाचनालयातून पुस्तक घरी आणून वाचण्याचा आनंद जरा वेगळा आहे. आणि काय की बराच असा क्लास आहे. आता तुम्ही एक स्वामी विवेकानंद वाचनालय आपल्या गावात आहे, तर मी तिथं तहसीलवर जाताना बऱ्याच वेळेस मला तिथं प्रौढ व्यक्ती, कोणी पेपर वाचते, कोणी काही वाचते, कोणी म्हणजे लोकांना त्या जुन्या पिढीची सवय वाचनाची, ही नव्या पिढीला मोटिवेशन करणं भाग आहे. तर ते मोटिवेशनल कार्यक्रम पण होईल, पण जर वाचनालय उभं नसलं तर मोटिवेशन करून काही फायदा नाही. त्यांना तर जागाच नाही तर जातील कुठं. तर ते एक प्रयत्न राहील आमचा, अद्यावत असं वाचनालय सुरू करू. आणि जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी काही सेमिनार वगैरे असं आयोजन करणार आहे का? जेणेकरून 10वी झाली, आपली 12वी झाली, तर त्यांना गाईडलाईन खूप महत्त्वाचं असते. घरामध्ये अशी व्यक्ती नसत सांगणार आहे की असा बाहेरून कोणी व्यक्ती आणून एज्युकेशन पर्सन असो, तर सेमिनार रिसोर्टसाठी काही ठेवणार आहे का आपण? नाही, हा भाग जरा नगर परिषदेच्या याच्याशी फारसा संबंधित येत नाही, की एज्युकेशनल मोटिवेशन. ते आमच्या शाळांमध्ये जे काम होईल ते होईल. अच्छा, जिल्हा परिषद जे असेल ते. हां, ज्या शाळांमध्ये करिअर गार्डन जे होईल तर ते शाळामध्ये होईल. अच्छा. आणि तुम्ही आता एक प्रश्न मांडलेला आहे, तो म्हणजे अतिक्रमणचा. हां, भाजी मंडीचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी काय होते, जे दैनंदिन आपल्या गरजा भागवतात असे लोक त्या ठिकाणी असतात, व्यवसाय करतात. अतिशय नाजूक परिस्थिती असते. पण काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण दरवर्षी येत असते. त्यांना परिणामी उठावं लागते त्या ठिकाणी, जागा भेटत नाही. बरोबर. एक तर मन खराब होते आणि त्यांना एक तर प्रशासनाचा रागसुद्धा येतो. तर हा पूर्ण करण्यासाठी किंवा हा संपुष्टात आणण्यासाठी याचं काय नेमकं प्लॅनिंग आहे का? अशी जागा आहे का आपल्याकडे? आहे. आपल्याकडे जागा आहे, इच्छाशक्तीचा अभाव आहे, अच्छा. बाकी काहीच नाही. हा जो रस्त्यावर जे आता तुम्हाला दिसतोय बाजार, तर त्यांना छोटे व्यावसायिक आहेत, ते त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. दररोज कमावून दररोज खाणारी मंडळी आहे. त्यांना तसा त्रास देता येणार नाही आपल्याला. परंतु आपण त्यांना चांगल्या जागी त्यांना विश्वासात घेऊन एक छोट्या व्यावसायिकांसाठी गाळे बांधकामाचा डोक्यात विचार, जागा पण आहे. अच्छा. कोणाला दिसली नसेल मला माहिती आहे. अच्छा. ह्याची प्लॅनिंग तयार आहे तुमची? आणि काय माझी ती पद्धत राहील, की पुढे समजा मी आलो निवडून, तर माझी ती पद्धत राहील की ज्यांच्यासाठी काम करायचं आहे ना त्यांच्याशी संवाद घडवेल मी. अच्छा. त्यांच्यासोबत बसून, त्यांच्यासोबत ठरवून, त्यांच्यासोबत प्लॅनिंग करून, की बाई इथं इथं असं असं आपण करू शकतो. जसं आता तुम्ही बघता, आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी असंच केलं आहे ना, तशा पद्धतीवर करायला काय प्रॉब्लेम नाही. लोक पण तयार होतात त्याच्यात. तुम्हाला त्यांना समजावून सांगायचं भाग आहे की बा असं केलं तर असं होते. त्याच्यामुळे फार कठीण असं काही मला वाटत नाही. आपल्या वचननाम्यात एक टॅगलाईन तुम्ही वापरलेली आहे, राजकारण नाही तर समाजकारण. नगर परिषद ही जी आपलं घरासारखं आहे, लोकसेवा केंद्र लोकसेवा केंद्र बनेल, तर याबद्दल काय होणार आहे? म्हणजे असं तुम्ही काही टोल फ्री क्रमांक ठेवणारा किंवा प्रत्येक वार्डामध्ये, प्रभागामध्ये
असं आपली ऑफिस आहे त्या माध्यमातून किंवा काही SMS पद्धत अशी ठेवणार आहे का सुविधासाठी? हो, ऑलरेडी ते आहे. लक्षात आलं का? कर प्रणाली तुम्ही त्याच्यावर SMS वर मोबाईलवर करता येतं, पण तुम्ही केलं नाही. बरोबर. 7-8 असे आहेत ज्याला रिफॉर्म्स म्हणतो आपण, की त्या प्रशासकीय सुधारणा ज्याला आपण रिफॉर्म्स म्हणतो, त्या झालेल्या नाही. एक प्रशस्त सेतू आम्ही बांधू नगर परिषदमध्ये, जिथं नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळेल. एकाच ठिकाणी अर्ज दिला जाईल, एकाच ठिकाणाहून त्याचा कागद मिळेल. अच्छा. अशा पद्धतीने म्हणजे आता इथं जा तिथं जा तिथं जा वगैरे तसं होणार नाही. त्याच्यामुळं आणि ते काही मी नवीन सांगत नाही आहे, ते ऑलरेडी इस्टॅब्लिश व्हायला हवा होता. ते नियोजन केलं नाही त्यामुळे नागरिकांसमोर ते आलं बाकी नाही. काही नाही. हे सब आहे. येस.